केवळ पैशांसाठी प्रमोद महाजनांची हत्या, प्रकाश महाजनांचा 19 वर्षांनंतर खळबळजनक आरोप। एबीपी माझावर एक्सक्लुझिव्ह मुलाखत। तर प्रकाश महाजनांचे आरोप सारंगी महाजनांनी फेटाळले। वैद्यनाथ कारखाना गोपीनाथ मुंडेंचा आत्मा, तोच माझा आत्मा, कारण मी गोपीनाथ मुंडेंची वारस। पंकजा मुंडेंकडून वारसाबाबत पहिल्यांदाच उल्लेख। भाजप कार्यालयाच्या जागेवरून विरोधकांचं टीकास्त्र। महाराष्ट्र हाऊसिंग फायनान्स कॉर्पोरेशनची लीजवरची जागा धोकादायक इमारत दाखवून ताब्यात घेतल्याचा रोहित पवारांचा आरोप। तर खासदार संजय राऊतांचं हे शहांना पत्र। मुंबई महापालिका निवडणुकांवरून भाजप आणि शिवसेनेत 50 जागांसाठी रस्सीखेच। गेल्या निवडणुकीत शिवसेनेनं भाजपचा पराभव केला, त्या 44 जागांवर सेना ठाम। सिंधुदुर्गात राणे विरुद्ध राणे असा राजकीय सामना रंगणार। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत सेना भाजप स्वबळावर लढण्याच्या तयारीत। नितेश आणि निलेश राणेंमध्ये संघर्ष होण्याची शक्यता। मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंच्या शिवसेनेचा आज निर्धार मेळावा। उद्धव ठाकरे मार्गदर्शन करणार, तर मतदार यादीतील घोळ मतचोरीबाबत आदित्य ठाकरेंचं प्रेझेंटेशन। सर्वसामान्य मतदारांचा रोष 1 नोव्हेंबरच्या सत्याच्या मोर्चात दिसू द्या। शिवतीर्थवरील बैठकीत राज ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आदेश। निवडणूक आयोगाचा भोंगळ कारभार पारदर्शकपणे तरुणांसमोर मांडण्याच्याही सूचना। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी माजी आमदार बच्चू कडूंचा उद्या नागपुरात भव्य मोर्चा। शेकडो ट्रॅक्टरसह आज कूच, तर कडूंना सरकारकडून बैठकीचं निमंत्रण। काँग्रेसचाही पाठिंबा। पुण्यातील जैन बोर्डिंग जमिनीचा व्यवहार रद्द करण्याचा बिल्डर विशाल गोखले यांचा निर्णय। तर सेल डीड रद्द होईपर्यंत जैन मुनी आंदोलनावर ठाम। अण्णा हजारेंचा पाठिंबा असल्याचा दावा। नाशिक जिल्ह्याला पावसानं झोडपलं। चांदवड, निफाड, देवळा तालुक्यात पिकांचं नुकसान। राज्यात पुढील 2 ते 3 दिवस वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता। क्रिकेटपटू श्रेयस अय्यर ऑस्ट्रेलियातील रुग्णालयात आयसीयूत दाखल। सिडनी वनडे सामन्यादरम्यान कॅच घेताना दुखापत झाली होती। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।